मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच तामिळनाडूमध्ये सी जोसेफ थळपती याने नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि अतिशय गौरवास्पद, अतिशय अभिमानास्पद असा जो क्षण आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलेला आहे. एक यंग माणूस, एक यंगर जेव्हा अशा प्रकारची मुख्यमंत्रीमधून शपथ घेतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आपणाला त्या गोष्टीचा जो आहे तो अभिमान वाटतो. आपण बघितलं तर नुकतंच त्यांनी मुख्यमंत्री होता आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि दारूबंदी जो अतिशय महत्त्वाचा, संपूर्ण देशाची बरबादी करणारा जो विषय आहे तो आज त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि आपण बघितलं त्यांचं हे जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये सर्व यंग, आपण बघितलं तर डॉक्टर असतील, वकील असतील, प्राध्यापक असतील, त्याचबरोबर बिझनेसमॅन असतील किंवा ज्यांचं रिअल इस्टेटमध्ये चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे किंवा सगळ्याच व्यक्ती ज्या आहेत त्या अतिशय म्हणजे कोणत्याही प्रकारचा घरगुती वारसा न घेऊन येणारे आहेत आणि म्हणून या लोकांनी जे आहे ते स्वतःचं जे क्रेडिट आहे ते स्वतः निर्माण केलेलं आहे. इतर ठिकाणी राजकारणामध्ये आपण बघत असताना एक घराणेशाही मोठ्या प्रमाणामध्ये दिसते, त्याचबरोबर गुंडागर्दी जास्त प्रमाणामध्ये दिसते, त्याचबरोबर गुंडागर्दीकडून ज्या शासनाच्या महत्त्वाच्या जागा आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या वसुलीकरण जे आहे किंवा ज्याला आपण टोल वसुलीसारखे प्रकार किंवा ज्याला आपण टेबलाच्या खालून घेणे अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी दिसते आणि कसे लोक गब्बर होतात आणि राजकारणामध्ये येऊन देशाचं कसं वाटोळं करतात ते बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जे यंग मंत्रिमंडळ आहे तामिळनाडूचं ते येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचे निर्णय घेत आहे आणि खऱ्या अर्थानं या तामिळनाडूची जी वाटचाल आहे ती संपूर्ण भारतामध्ये एक कसा आशेचा किरण बनतं आहे याकडे येणाऱ्या काळामध्ये आपणाला कटाक्षानं पाहावं लागेल. आणि म्हणून या मंत्रिमंडळाला सी जोसेफ विजय यांच्या संपूर्ण या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक जे या मंत्रिमंडळाची जी खासियत आहे ती संपूर्ण भारताला येणाऱ्या काळामध्ये आपणाला बघायला मिळेल. आणि या मंत्रिमंडळामध्ये असणारे जे यंगेस्ट आहेत जे चांगल्या प्रकारचं नॉलेज घेऊन आज या तामिळनाडू राज्याची धुरा आपल्यासोबत घेऊन खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं